नमस्कार. मी मृदुला. गर्जे मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स प्रस्तुत गौरव मराठी मनाचा या संवाद मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मी मृदुला खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. माझ्या मराठी मातीचा लावा ललाट सकिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील अशिया. आज आपण बघतोय की जगभरातील मंडळी आपल्या कपाळी मराठीचा टिळा आणि हातात मराठीची पताका घेऊन पुढे निघाले. आणि अर्थातच त्यात कॅनडाची मंडळी देखील काही कमी नाही. आणि म्हणूनच अशाच या कॅनडातल्या काही रत्नांचा, विविध क्षेत्रातील गुणवंत लोकांची मुलाखत आपण या संवाद मालिकेमध्ये आजपासून घेतो आहोत. आणि अर्थातच गर्ज मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स तसंच ही जी संवाद मालिका आहे, याची संकल्पना, याची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली असे गर्ज मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्सचे संस्थापक जगदीश गोविंद मेहेंदळे. आपण त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि जगदीशजी, आपलं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार जगदीशजी. खूप छान वाटतं की कॅनडामध्ये तुम्ही अर्थातच गर्जे मराठीचं हे सेंटर ऑफ एक्सलन्सची सुरुवात केली. अतिशय म्हणजे मराठी माणसाच्या दृष्टीने, त्याच्या विकासाच्या दृष्टीने हे एक पुढचं पाऊल आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. ही प्रेरणा तुम्हाला कशी सुचली किंवा कशी आली आणि त्यानंतर त्याची सुरुवात कधी झाली, मला ऐकायला आवडेल. नमस्कार. गर्जे मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स तर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गर्जे मराठी ग्लोबल ह्या संस्थेची माझी तोंड ओळख गानू हम्म, सरांबरोबर काही वर्षांपूर्वी झाली. आणि ती जी संकल्पना आहे ती मला अतिशय आवडली. आणि त्यांनी स बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची सेंटर ऑफ एक्सलन्स किंवा पूर्वी त्याला चॅप्टर्स म्हणायचे, हम्म, तसं चॅप्टर्स त्यांनी करणं चालू केलेलं होतं. त्या आणि कॅनडामध्ये आतापर्यंत तशी कुठलीही गोष्ट नव्हती. तर आमच्या बोलण्यामध्ये मग आम्ही विचार केला की आपण कॅनडामध्ये असं सेंटर ऑफ एक्सलन्स किंवा चॅप्टर गर्जे हम्म. मराठी ग्लोबलचं, विच इज अ ग्लोबल हो. प्लॅटफॉर्म फॉर मराठी पीपल, आपण चालू करूया. या दृष्टीने अ, आम्ही हे चॅप्टर इथे चालू केलं. वा, फार म्हणजे म्हणजे फार चांगली अशी सुरुवात झाली. आता तुम्ही ही इतकी महत्वाची गोष्ट सुरू केली आणि ही संकल्पना तुमच्या मनात आली, याचाच अर्थ काय की आज आपण जो काही संवाद साधतोय, जगदीश मेहेंदळेशी संवाद साधतोय. की जगदीशजी जे सांस्कृतिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, किंवा अगदी आता तर व्यावसायिक, फार मोठं नाव आहे तुमचं कॅनडामध्ये, अशा या सगळ्या क्षेत्रात तुम्ही लिहिलंय, संचार केला. तर मला तुमच्याविषयी, तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी, तुमच्या एकूणच प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल. तसं मी बाय एज्युकेशन बॅचलर ऑफ सायन्स फिजिक्स आहे. त्याच्यानंतर मी हम्म, पोस्ट ग्रॅज्युएशन केले सिस्टम्स मॅनेजमेंटमध्ये. आणि डबल MBA मी केलं, EMBA, इंटरनॅशनल मॅनेजमेंट आणि बिझनेसमध्ये. आणि मग त्याच्यानंतर फॉर्मल एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला होता मुंबईमध्ये 1988 मध्ये. त्याच्यानंतर तिथून आम्ही ॲज अ प्लॅन ऑफ एक्सपान्शन आम्ही 1999-2000 मध्ये सॅनोजे कॅलिफोर्नियामध्ये आमचं ऑफिस चालू केलं होतं. त्याच्यानंतर हम्म. कालांतराने काही कारणास्तव आम्ही 2003 मध्ये कॅनडाला मूव्ह झालो. आणि 2020 पासून मी कॅनडामध्ये माझी स्वतःची कंपनी स्थापन केलेली आहे, SGM इंटरनॅशनल नावाने, ज्याच्या थ्रू आम्ही इंजिनिअरिंग, IT सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग सर्व्हिसेस अशा गोष्टी प्रदान करतो. इंडियामध्ये खरंय. असल्यापासून मला सोशल वर्क आणि लोकांसाठी काहीतरी करावं असं नेहमीच वाटत आलं आहे. इंडियामध्ये असताना मी रोटरी इंटरनॅशनलचा 25 वर्ष ॲक्टिव्ह मेंबर होतो. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मेन चा मी पास्ट प्रेसिडेंट आहे. त्याच्यानंतर कॅनडामध्ये आल्यानंतर मी इथल्या बऱ्याच वेगवेगळ्या मंडळांवरती कार्यरत होतो. लाईक इथलं जे मराठी मंडळ आहे MBM टोरॉन्टो, त्याच्या EC आणि AC कपॅसिटीमध्ये मी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर सुरुवातीला जेव्हा आम्ही ओकविलमध्ये राहायचो त्यावेळेस तिथे HMC म्हणजे हाल्टन मल्टीकल्चरल काउन्सिल म्हणून जे आहे,
त्याचा मी हम्म. मेंबर होतो. आणि जे नवीन लोक कॅनडामध्ये यायचे, ज्यांना काही कम्प्युटरचं नॉलेज हवं असेल किंवा असं काही, तर त्यांना फ्री ट्रेनिंग देणं वगैरे अशा गोष्टी मी तिथे करायचो. सो जिथे कुठे संधी मिळेल तिथे काहीतरी आपण समाजासाठी करावं, करा. अशा अशा उद्देशाने मी सतत कार्यरत राहण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या हम्म. प्रयत्नामध्येच मला हे गरजे मराठी हे गानू सरांशी बोलणं झाल्यावरती एक चांगली गोष्ट मला वाटली. आणि मग त्याप्रमाणे आम्ही मग गरजे मराठी कॅनडा चॅप्टरची इथे इथे स्थापना केली. खरंय, म्हणजे काय आहे ना, की अशा प्रकारचा विचार येणं हीच खूप कौतुकाची गोष्ट आहे. कारण यामध्ये आपण बघतो की गर्जे मराठीचा विचार केला तर परत मातृभूमीला म्हणत समाजासाठी माझं काहीसं देणं आहे आणि माझ्या या अख्ख्या जीवनामध्ये मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, माझ्या देशातील, माझ्या गावातील लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, हा देखील गर्जे मराठीचा मला जागोजागी उद्देश दिसतो. आज अगदी. आपण बघतो की एखादी गोष्ट करायची म्हणजे ना अनेकदा एकट्याने करणं खूप कठीण होतं. आणि जर का एकीचं बळ असेल ना तर ती गोष्ट सोपं म्हणजे करायला खूप सोपी जाते. त्यामुळे आता या चॅप्टरचा तुम्ही तुमचे हे जे काही तुमच्या मनामध्ये जी काही उद्दिष्ट आहे ती साध्य करायला कशी मदत होईल? अगदी बरोबर मृदुला, तू सांगितलंस की एकटा माणूस एक छोट्या कपॅसिटीमध्ये काम करू शकतो, पण त्यांना जर का एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला तर तेच काम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये किंवा त्याबरोबर अजून इतरही कामं आपण करू शकतो. आणि हो. ह्याचा अनुभव मला, मी ज्यावेळेस इंडियामध्ये रोटरीचा मेंबर होतो त्यावेळेस हम्म. मला आला. की काही मोठी मोठी प्रोजेक्ट्स आम्ही त्यावेळेस रोटरी थ्रू रन करू शकत होतो. तसं हे जे ग्लोबल गरजे मराठी ग्लोबल हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा खरोखर ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. 1 ऑगस्ट 2016 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये गानू सरांनी याची सुरुवात केली. आणि आज जगभरामध्ये 26 चॅप्टर्स और सेंटर ऑफ एक्सलन्स त्याचे आहेत. आणि 15,000 पेक्षा जास्ती लोक याला डायरेक्टली जोडलेली आहेत. आणि ज्याच्या हम्म. थ्रू नेटवर्किंग, मेंटरिंग, गिव्हिंग बॅक टू सोसायटी अँड टू अवर रूट्स आणि सेलिब्रेटिंग द सक्सेस ऑफ मराठी अराउंड द वर्ल्ड, या खरं. मेन 4 तत्वांवरती हे गरजे मराठी ग्लोबल ही संस्था चालते. आता गरजे मराठी कॅनडा हे जे आहे, हे आपण 1 जून 2024 याला आपण त्याची एक NPO ची स्थापना केली. GMG कॅनडा NPO ची स्थापना केली. आणि गरजे मराठी कॅनडा हे जे आहे, हे गरजे मराठी ग्लोबलच्या पावलावर पाऊल ठेवून चालतं. त्यांची जी कार्य आहेत ती कार्य आपण इथे कंटिन्यू करतो. आणि त्याचबरोबर इथल्या लोकांच्या ज्या काही गरजा असतील त्या दृष्टीने आपण काही कार्य करतो. माझी प्राथमिक चर्चा गानू सरांबरोबर 2021 मध्ये झाली होती. पण त्याच्यानंतर कोविड आणि काही इतर कारणांमुळे आत्तापर्यंत इथे जास्ती ऍक्टिव्हिटीज नव्हत्या. आणि हम्म. 1 जून 2024 मध्ये आपण याचं NPO म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन याची स्थापना केली. आणि तेव्हापासून आता आपण म्हणजे रेग्युलर कार्य त्याच्यामध्ये चालू केलेली आहेत. म्हणजे ऑलमोस्ट वी आर कम्प्लिटिंग 1 इयर नाव. खरं. खूप छान. आणि तुमचा तर अर्थातच म्हणजे सहभाग आणि एकूण त्याच्या पाठीमागचे तुमचे परिश्रम तर आहेतच. पण कुठलीही संस्था चालवायची म्हणजे काही महत्वाची काही लोक आपल्याला लागत असतात. कशा तऱ्हेने तुम्हाला लोकांचं देखील प्रोत्साहन मिळत आहे? गरजे मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स किंवा कॅनडा हम्म. चॅप्टरचे आतापर्यंत 200हून अधिक सभासद आपण वा. त्यांची नोंदणी झालेली आहे. हम्म. हे GMG कॅनडा हे पूर्ण कॅनडा साठी आहे. तर आपण आत्ता सध्या मेंबरशिप डेव्हलपमेंट हा त्याच्यातला एक मुख्य भाग आहे. हो. आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांशी संपर्क साधतो आहोत. आणि जास्तीत जास्त मेंबर्स आपल्याला कसे करून घेता येतील त्या हम्म. हम्म. उद्देशाने सध्या आपण जास्तीत जास्त कार्यरत आहोत. विविध प्रकारचे उपक्रम आपण ह्याच्यामधून रन करणार आहोत. आणि प्राथमिक मिसिसागा ह्या एरियामधनं किंवा GTA एरियामधनं आपण आत्ता याचं कार्य करतोय. पण हम्म. ॲज आय सेड, पूर्ण हम्म. कॅनडामधनं ह्याचे सभासद असल्यामुळे आपले काही हम्म. प्रोग्राम्स असतील हे काही इन पर्सन असतील, तर काही प्रोग्राम्स असतील हे वेबिनारच्या स्वरूपामध्ये, ऑनलाईन प्रोग्राम्स असतील, हम्म. हम्म. किंवा काही कालांतराने वेगवेगळ्या एरियामध्ये आपण वेगवेगळे प्रोग्राम घेऊ.
म्हणजे कदाचित ऑटोवामध्ये एखादी मीटिंग असेल किंवा व्हँकुव्हरमध्ये एखादी मीटिंग असेल. असं आपण कालांतराने आपण याचं प्रयोजन करू. असं असं वा. सध्या आमचा प्लॅन आहे. ते आणि अर्थात तुमचा प्लॅन सुंदर आहे आणि जेव्हा एक आपल्याला माहिती असतं की हे उद्दिष्ट अतिशय चांगलं आहे, अशा वेळेस लोकांचा हातभार हा लागतोच. त्यामुळे त्याला यश मिळेल काही म्हणजे त्यामध्ये काही दुमतच नाही. आज आपण जर का एकूणच गरजे मराठी ग्लोबलचा जर का विचार केला तर केवढी गुरुतल्य मंडळी लाभली आहेत. का लाभली आहेत? कारण आपला जो महत्वाचा एम आहे, आपलं जे उद्दिष्ट आहे ते स्तुत्य आहे आणि ते आपण जगातल्या सगळ्या लोकांच्या दृष्टीनं आणि खास करून मराठी माणसाच्या दृष्टीने विचार करतो. मग डॉक्टर रघुनाथ माशेलकर असोत किंवा डॉक्टर काकोडकर असोत किंवा कितीतरी कंपन्यांचे सीईओ असोत किंवा विविध स्तरातील लोक असोत. तर हो. कशा तऱ्हेने या लोकांचं एकूणच मार्गदर्शन लागतं? मी काही नावं आपल्यासाठी वाचून दाखवू इच्छितो. कारण खूप अच्छा. मोठी मोठी नावं आहेत हा. आणि ह्या खरंय. नावांमधनं आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल आणि ह्या ग्लोबल प्लॅटफॉर्मला आपण जॉईन व्हावं आणि आपला त्याच्यामध्ये काहीतरी सहभाग असावा असं नक्कीच आपल्याला वाटू शकेल. आणि खरं तर जसं की तू आपण ज्या कुटुंबाचा भाग आहोत त्या कुटुंबामध्ये इतकी छान छान मंडळी आहेत याचाच तर बरोबर. एक वेगळा आनंद असतो. बरोबर. जसं तू म्हणालीस तसं पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर, पद्मश्री प्रतापराव पवार, वा. डॉक्टर डॉक्टर उदय साळुंके जे डीन आहेत वी स्कूल वेलिंगकडचे. नंतर अतुल शिरोडकर, अशोक दुगडे, अश्विनी भिडे, राहुल कराड हे हम्म. ही काही नावं आहेत. ही भारतामधनं याचे मेंबर आहेत. तसंच अमेरिकेमधून प्रोफेसर श्रीकांत दातार जे डीन आहेत हार्वर्ड बिझनेस हो हो. स्कूल्सचे, प्रकाश भालेराव, संतोष साळवी, नरेंद्र काळे, काळे लॉजिस्टिक्सचे, हो त्याच्यानंतर श्री ठाणेदार, हो. ठाणेदारांचं नाव तर मला ते सगळ्यांनी ऐकलं असेलच. सगळ्यांनी ऐकलंय. जपानमधून आनंद सागर म्हणून आहेत. थायलंडमधून अमित वाईकर म्हणून आहेत. हम्म. ऑस्ट्रेलियामधून विजय जोशी म्हणून आहेत. सो अशी बरीच बरीच नावं मोठे. आहेत. बरेच हो बरेच खरं मोठे आहे. मोठे तुम्ही जे लोक म्हणता आणि आणि मला तुमचं पटतंय की इतकी मोठी मंडळी आहेत या खाणीतून किती किती रत्नांची नावं घ्यायची हाही प्रश्नच आहे. आणि जर का दुसरं एखादं रत्न नाही घेतलं तर अर्थातच आपल्यालाच वाईट वाटेल या खरंय. गोष्टी. खरंय. तर आता या निमित्ताने आपण बघितलं की इतक्या सुंदर म्हणजे इतकी गुरुतुल्य आणि अतिशय मार्गदर्शक लोक आपल्या या कुटुंबामध्ये आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी मिळणार आहे. अतिशय सुंदर प्रोजेक्ट्स आहेत. ते एकूण म्हणजे आता आपण जसं आपण कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स हा आपल्या गरजे मराठी ग्लोबल कुटुंबाचाच एक भाग आहे. त्यामुळे त्यांची जी कार्य आहेत ती देखील आपण इथे राबवणार आहोत. ते एकूणच गरजे मराठी ग्लोबल याबद्दल जरा विस्तृत सांगता का की कशा प्रकारचे प्रोजेक्ट ते हाती घेतात? गर्जे मराठी ग्लोबलचे बरेच इनिशिएटिव्ह आहेत. हम्म. गर्जे मराठीच्या वेबसाईटवरती जाऊन आपण त्याचे डिटेल्स बघू शकता. गर्जे मराठीची वेबसाईटची लिंक इथे डिस्प्ले आपण नंतर करूच. काही इनिशिएटिव्ह मी त्याचे तुम्हाला सांगतो. जसं गर्जे मराठीचं चेंबर ऑफ कॉमर्स आहे. ज्याच्यामध्ये मुख्यत्वे सर्व आपले मराठी लोक त्याच्यामध्ये निगडीत आहेत त्याच्याशी. त्याच्यानंतर वुमेन एंटरप्रिनरशिप प्रोग्राम आहे गर्जे मराठीचा. त्याच्यानंतर गर्जे मराठीचा एकलव्य प्रोग्राम आहे आणि गर्जे मराठी जॉब रेडी प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की कॅम्पस टू कॉर्पोरेशन हम्म. म्हणजे स्टुडंट पासनं त्या स्टुडंटला मार्गदर्शन करून चांगला जॉब कसा मिळू शकेल किंवा चांगला व्यवसाय तो कसा करू शकेल याचं पूर्ण आपण त्यांना तिथे मेंटरिंग करतो. पूर्ण आपण त्यांना हम्म. सहकार्य करतो. हम्म. त्याच्यानंतर गर्जे मराठी युथ असोसिएशन आहे. गर्जे मराठीचं मी आणि माझा जिल्हा म्हणजे आपल्या हा. मातृभूमीला आपण काहीतरी देणं लागतो आणि आपल्या त्या जिल्ह्याला दृष्टीने जिथे आपला जन्म झालाय. राईट. हम्म. तर त्या दृष्टीने आपण काही कार्य करू शकतो. या संकल्पनेतनं तो इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यानंतर गर्जे मराठी व्हेंचर कॅटलिस्ट ग्रुप आहे. म्हणजे आजकाल बरेच स्टार्टअप कंपन्या आहेत किंवा नवीन नवीन बिझनेसेस आहेत. तर त्या दृष्टीने फंडिंग वगैरेच ह्याच्यामधून आपण करू शकतो.
हम्म, त्याच्यानंतर गरजे मराठी ग्लोबल स्टार्टअप सेंटर आहे, याच्यामध्ये मुख्यत्वे करून स्टार्टअप कंपन्यांना पूर्ण मार्गदर्शन आणि पूर्ण सहकार्य केलं जातं. आणि गरजे मराठी महा मार्केट प्लेस हे एक हम्म, नवीन चालू केलेलं आहे. हम्म, त्याच्यामध्ये अ, अमेरिकेमध्ये म्हणजे सध्या हे अमेरिकेमध्ये जास्ती कार्यरत आहे, पण हम्म. कॅनडामध्ये पण आपण मागच्या वर्षी याचा एक वेबिनार घेतला होता, की अच्छा. अमेरिका आणि कॅनडा म्हणजे आता हे चेंज रिलेशन्स आपण न कन्सिडर करता नॉर्थ अमेरिकेमध्ये भारतातून काही लोकांना जर बिझनेस करायचा असेल किंवा इथल्या काही लोकांना भारतातून काही गोष्टी आणायच्या असतील आणि त्या म्हणजे त्याचं जे पूर्ण विक्री आणि ह्या संदर्भामध्ये त्याच्यामधनं आपल्याला सहकार्य केलं जातं. अच्छा. ह्या मग इनिशिएटिव्हच्या यामध्ये महामार्केट प्लेस जे आहे, एखादा अगदी छोटासा तरी बिझनेस असेल त्यांना देखील वाव मिळेल नाही का याच्यामध्ये? हो, त्यांना देखील वाव मिळेल. बरोबर आहे. वा. आणि हम्म, बिसाइड्स ऑल दीज इनिशिएटिव्ह काही डोमेन्स म्हणजे आपण स्पेसिफिक आपण त्याच्यावरती कार्यरत आहोत. म्हणजे हम्म, महाराष्ट्र ॲक्सेलरेटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सध्याचा सर्वात मोठा विषय आहे. त्याच्यावरती आपला एक वेगळा डोमेन आहे जे कार्य करतं, ज्याच्याशी संलग्न तुम्ही होऊ शकता. हम्म, त्याच्यानंतर कमर्शियल आणि अदर रिअल इस्टेट प्रोग्राम्स आहेत. हम्म, त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटी प्रोग्राम आहे. हम्म. त्याच्यानंतर हेल्थ केअर आणि फार्मा प्रोग्राम आहे. वा. सस्टेनेबिलिटीवरती प्रोग्राम आहे. कारण सस्टेनेबिलिटी हा सध्याचा एकदम बझवर्ड आहे. हम्म, त्याच्यावरती बरेच चांगलं कार्य केलं जातं. आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हम्म, याच्यावरती प्रोग्राम आहे. सो असं विविध क्षेत्रामध्ये गरजे मराठी ग्लोबल हे कार्य करतं. हम्म, गरजे मराठी ग्लोबल कॅनडा चॅप्टर किंवा कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स हे जसं मी हम्म, आधी म्हटलं त्याप्रमाणे गरजे हम्म. मराठी ग्लोबलच्या पावलावर पाऊल ठेवून आपली कार्य करतं. चा- तर बरं. वरती आधी मी सांगितल्याप्रमाणे जे काही इनिशिएटिव्ह आहेत किंवा जे काही डोमेन एरियाज आहेत त्या हम्म, हम्म, सगळ्यामध्ये आपला सहभाग असेल. हम्म. त्याचबरोबर कॅनडामधल्या लोकांच्या दृष्टीने काही त्यांच्या गरजा असू शकतील, ज्या कदाचित बाकीच्या लोकांपेक्षा वेगळ्या असू शकतील. तर त्या अरे वा. लक्षात घेऊन पण आपण काही प्रोजेक्ट्स करतो. म्हणजे इथे अरे वा. आपण न्यू कमर्ससाठी काही प्रोग्राम्स प्लॅन केलेले आहेत. स्टुडंट्स आणि हम्म, यूथ त्यांच्यासाठी आपण काही प्रोग्राम्स प्लॅन केलेले आहेत. म्हणजे त्यांना हम्म. शाळेमध्ये विषय कसे सिलेक्ट करायचे किंवा हो. कुठली शाळा सिलेक्ट करायची किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशनच्या दृष्टीने मार्गदर्शन ह्यासारख्या हम्म, गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर करिअर, जॉब फेअर ह्या गोष्टी आपण करतोय. मागच्या वर्षी आपण एक जॉब फेअर केलेलं होतं. ह्या वर्षी पण आपण हम्म, ते करण्याचा प्लॅन करणार आहोत. हम्म, त्याचबरोबर बिझनेस आणि फायनान्स ह्या रिलेटेड पण आपण काही वेबिनार्स, सेमिनार्स, इन पर्सन मीटिंग्स अशा आपण हम्म, आयोजित करतो आहोत. हम्म, आताच मागच्या महिन्यामध्ये आपण एक फायनान्स रिलेटेड वेबिनार ऑर्गनाईज केला होता, ज्याला खूप हम्म, चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि आता हम्म. आपण त्याची एक सिरीज करणार आहोत. अरे वा. त्याचबरोबर बिझनेस रिलेटेड एक सिरीज आपण चालू करतोय, ज्याचा हम्म, पहिला वेबिनार ह्या महिन्याच्याच एंडला असेल, ज्याची हम्म. अनाउन्समेंट आपण लवकरच करू. अरे वा. त्याचबरोबर अजून एक एरिया आपल्या लक्षात आला, की इथे सीनियर लोक एकतर इथले सीनियर लोक आहेतच, त्याचबरोबर इंडियामधून पण समरमध्ये पर्टिक्युलरली किंवा हम्म, आपल्या मुला-मुलींच्या मदतीसाठी असतील किंवा त्यांना भेटण्यासाठी असतील, असे इंडियामधून पण वेळोवेळी सीनियर्स येतात. पण मग त्या हम्म. सीनियर्सना त्यांच्यासाठी काही ॲक्टिव्हिटी असणं किंवा त्यांना एंगेज कसं ठेवता येईल किंवा त्यांच्या काही गरजा असतील तर त्यांना आपण कसं सहकार्य करू शकू, त्या दृष्टीने आपण एक सीनियरसाठी वेगळा ग्रुप आपण स्थापित केलेला आहे. अरे वा. अच्छा, म्हणजे स्त्री, अगदी घरगुती स्त्री असो, व्यावसायिक स्त्री असो, विद्यार्थी असो, कोणी नवीन आलेला इमिग्रंट असो, एखादा व्यावसायिक असो, कुठलंही क्षेत्र असो, सगळ्यांनाच याचा खरोखरच म्हणजे फायदा होणार आहे. आता तुम्हाला काय वाटते की लोकांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? लोकांकडून अपेक्षा म्हणजे आता इथे खूप व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत, खूप मंडळं आहेत आणि जे हम्म, आपापल्या लेवलवरती सोशलायझिंग, नेटवर्किंगची खूप चांगली कार्य करतायत.
आणि मराठी लोकांची इथे म्हणजे मराठी लोकांचं काय म्हणतो आपण त्याला पॉप्युलेशन इथे वाढतच चालली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण भारतामध्ये किंवा पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये जसं आपण क्लोजली नेट असतो, तसं इथे वाईडली स्प्रेड असल्यामुळे त्यांच्याशी कम्युनिकेशन करणं किंवा त्या त्या पॉकेट्स मधले लोक एकत्र येतात, असं असं होतं. तर गर्जे मराठी ग्लोबल कॅनडा हा एक ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्या हम्म, थ्रू हे सगळे लोक आपण कनेक्ट करूया आणि हम्म, एक मोठं स्ट्रॉंग नेटवर्क आपल्याला याच्यामध्ये उभं करता येईल. आणि ह्या कुठल्याही कार्यामध्ये म्हणजे आता ही जी व्हॉट्सअप ग्रुप्स असतील किंवा विविध मंडळं असतील, त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा आपला गर्जे मराठी कॅनडाचा कुठलाही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नाहीये. आपण त्यांच्या बरोबर कार्य करणार आहोत आणि त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन एक मोठी टीम आपण जर का बनवली, तर आपण जसं हम्म. म्हणतो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू अवघे सुपंथ, धरू सुपंथ. तसं आपल्याला एकमेकांना मदत करता येईल. मग त्याच्यामध्ये मेंटरिंग असेल, त्याच्यामध्ये काही डायरेक्ट मदत असू शकेल, काही इनडायरेक्ट मदत असू शकेल. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला कुठल्याही कार्यामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला काही काम असेल, फॉर एक्झाम्पल लाईक प्लंबिंग साठी आपल्याला प्लंबर पाहिजे असेल, इलेक्ट्रिशियन पाहिजे असेल किंवा हम्म, मुव्हिंगसाठी माणसं पाहिजे असतील किंवा आपली कंपनी आहे आणि आपल्या कंपनीमध्ये काही ओपनिंग आहेत, तर तिथे कोणा लोकांना आपल्याला घ्यायचं असेल, तर शक्यतो आपण अ, मराठी लोकांना प्राधान्य आपल्याला देता आलं, तर आपल्याला हम्म. एकमेकांना मदत करता येईल. अगदी अगदी खरं आहे. कुठल्याही गोष्टीचं कॉम्प्रोमाइज न करता आपल्याला हम्म, अपेक्षित असलेली क्वालिटी, आपल्याला अपेक्षित असलेलं काम जर का आपला हम्म. मराठी माणूस देत असेल, तर आपण त्यांना प्राधान्य द्यावं. एवढी एक छोटी गोष्ट जरी आपण केली, तरी त्याचा म्हणजे खूप मोठा प्रभाव त्याचा त्याचा पडू शकेल. जसं मी खरं आहे. मगाशी म्हणालो, की आम्ही मागच्या वर्षामध्ये एक जॉब फेअर आम्ही केलं होतं. त्याला आम्हाला हम्म, खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. खूप कमी वेळामध्ये आम्ही त्याची अनाउन्समेंट केली होती. पण तरी म्हणजे दोन्ही साईडनी म्हणजे जॉब्स ऍप्लिकेशन्सच्या दृष्टीने पण खूप मोठा नंबर उपस्थित होता. त्याचप्रमाणे आपले बरेच लोक होते की जे जॉब देऊ इच्छित होते आणि त्यांच्याकडनं पण त्याला चांगला चांगला सपोर्ट मिळाला होता. तर असं आपण एकमेकांना मदत करू शकतो आणि एकमेकांना मदत करून एक चांगलं नेटवर्क आपण इथे हो. करू शकतो. एक व्हायब्रंट कम्युनिटी आपण इथे करू शकतो. हो. आणि ही व्हायब्रंट कम्युनिटीसाठी सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, की म्हणजे कॅनडातले लोक तर एकमेकांना मदत करणारच आहेत, परंतु त्यांना जर का वाटलं की ह्या माझ्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी मला एखादा सिंगापूर मधला व्यक्ती, एखादा अमेरिकेतला, एखादा कुठला, तर आपलं हे ग्लोबल कुटुंब असल्यामुळे कोणालाही कशाही प्रकारे मदत होऊ शकते. आता मला एक जगदीशची तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आता मला हे माहितीये किंवा अजून चार लोकांना माहितीये, पण असे अनेक जण असतील की ज्यांना अजून आपल्या या गर्ज मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स बद्दलची माहिती नसेल. तर अशी अनेक विविध माध्यम आहेत की ज्यातर्फे ते आपल्याला कनेक्ट होऊ शकतात. ते तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतात. तर त्याबद्दल लोकांना जरा मार्गदर्शन कराल का आपण, की कशा तऱ्हेनं ते तुमच्याशी संवाद साधू शकतील. बरोबर. गर्जे मराठी ग्लोबल हा खरोखरच ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे आणि हम्म, त्याची प्रचिती मी आणि माझ्याबरोबरच्या बऱ्याच सदस्यांनी घेतलेली आहे. म्हणजे ॲज ॲज यू राईटली सेड, तुम्हाला कुठेही जगाच्या पाठीवर आज तुम्हाला कुठेही जायचं असेल आणि तिथे तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल, तुम्ही गर्जे मराठी प्लॅटफॉर्मवरती नुसतं एक मेसेज जरी टाकलात, की हो. मी उद्या जपानला जातोय आणि तिथे मला काही माहिती नाहीये, तर हम्म, तिथे मला कोणी गाईड करू शकेल का? तर आय कॅन अश्युअर यू लाईक विदिन 24 hours तुम्हाला तिथल्या कुठल्या तरी माणसाची पूर्ण माहिती मिळालेली असेल, मराठी माणसाची माहिती मिळाली असेल, जो तुम्हाला तिथे मदत करण्यासाठी उत्सुक असेल. तर हे हम्म. खरोखर ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे आणि इथे वा. तुम्ही म्हणू शकता की मराठी लिंक्डइन आहे हे, असं लिंक्डइन आहे हे असं म्हणू शकता तुम्ही त्याला. आणि हो, आणि त्याचा बोलणारं उपयोग लिंक्डइन असं नाही की नुसतीच माहिती टाकली. तुम्ही त्यांच्याशी हे पण करू शकता, प्रत्यक्ष बोलू शकता आणि संवाद साधू शकता एका कुटुंबासारखं. बरोबर. अ, आणि आणि हा, अ, बोला. आणि
गरजे मराठी ग्लोबल कॅनडाला कसा संपर्क साधावा, तर मी आता इथे 3 नावं आणि त्यांचे फोन नंबर इथे आता मी शेअर करतो आणि हम्म. नंतर आपण त्याची लिंक वगैरे पण या प्रेझेंटेशन मध्ये शेअर केलेली ठेवूया. असेलच. तर हो, माझा मला तर वाटतं स्वतःचा आपलं फोन. व्हॉट्सअप ग्रुप आहे, फेसबुक ग्रुप आहे, आता आपलं बरोबर. युट्यूब पण सुरू होत आहे. तर बरोबर. कितीतरी विविध माध्यम आहेत नाही का? बरोबर. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, आपला फेसबुक ग्रुप आहे, आपला यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यानंतर आपलं इंस्टाग्राम पेज आहे, अरे वा. आपली वेबसाईट आहे. या सर्व गोष्टी आहेत आणि हम्म. ह्यासाठी तुम्ही मी जगदीश मेहेंदळे, त्याच्यानंतर मिलिंद सहस्त्रबुद्धे आणि हम्म. हर्षल गुंडे या तिघांशी तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता. तुम्ही आम्हाला फोन करू शकता, तुम्ही आम्हाला मेसेज पाठवू शकता किंवा तुम्ही आमच्या नंबरवरती व्हॉट्सॲप मेसेज किंवा कॉल करू शकता. माझा नंबर आहे 416-459-0775. आणि मला तर वाटतं मिलिंद. 24/7 तुम्ही अवेलेबल आहे, राईट? हो. एनी टाइम यू कॅन कॉन्टॅक्ट मी. मी समजा या अगदी किंवा मेसेज इमिजिएट. टाकू शकता. बरोबर. हम्म. इमिजिएट रिस्पॉन्ड नाही केलं तरी विदिन लाईक हम्म. 24 hours ऑर सो आय विल ऑफकोर्स. डेफिनेटली गेट बॅक टू यू. त्याच्यानंतर मिलिंद सहस्त्रबुद्धे, त्याचा नंबर आहे 647-272-5068 आणि हर्षल गुंडे त्याचा नंबर आहे 647-774-2269. आम्ही हम्म. तिघ जण ह्या गरजे मराठी ग्लोबल कॅनडा NPO चे डायरेक्टर आहोत. हम्म. त्याचबरोबर आमची एक वर्किंग कमिटी आहे. आपण जर इच्छुक असाल तर वर्किंग कमिटीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण सहभाग देऊ शकता. त्याचबरोबर आमची एक व्हॉलेंटिअरिंग करणारी म्हणजे व्हॉलेंटिअर्स ग्रुप अजून एक आमचा वेगळा आहे. म्हणजे काही स्पेसिफिक प्रोजेक्टच्या वेळेस आपल्याला जास्ती माणसांची आवश्यकता असते, तर त्यावेळेस हे व्हॉलेंटिअर्स आपल्याला मदत करतात. तर व्हॉलेंटिअरिंगसाठी सुद्धा आपण काही क्षेत्रामध्ये जर काही इच्छुक असाल तर मदत करू शकता. मगाशी जी मी गरजे मराठी ग्लोबलची कार्य सांगितली आणि त्याचबरोबर गरजे मराठी ग्लोबल कॅनडाची कार्य सांगितली, त्यात एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही एक एक दिवसीय हम्म. संमेलन आयोजित करण्याचं आम्ही आता आमचं काम त्याच्यावरती चालू आहे प्रयोजन आहे. आणि हं, हं. आणि पुढच्या काही दिवसातच त्याची म्हणजे जास्ती इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हम्म. ईस्ट साईडच्या लोकांसाठी हे पर्टिक्युलर असेल. म्हणजे याच्यामध्ये कॅनडाचे लोक तसेच आपल्या साईडचे जे अमेरिकेतले लोक आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतील. असा एक दिवसीय अच्छा. हा संमेलनाचा प्रस्ताव आहे ज्याच्यावरती आता आमचं काम चालू आहे. चालेल. आणि मला तर वाटतं की ज्यांना अगदी सक्रिय सहभाग घ्यायचा असतील तर त्यांनी अगदीच संवाद साधावा. तुम्हाला माहिती आहे जगदीशजीने आताच तुम्हाला नंबर दिलेले आहेत. खूप छान माहिती दिली जगदीशजी. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनाच या कुटुंबाचा भाग घ्यायला आवडेल. आता माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, ही जी संवाद मालिका आपण सुरू जी केली आहे त्या पाठीमागची तुमची काय संकल्पना? दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. कारण जसं सुरुवातीलाच तू म्हणाली तसं आपल्या आपल्या इथे खूप मोठे मोठे लोक आहेत. कॅनडामध्ये सायंटिस्ट आहेत, कॅनडामध्ये PhDs आहेत, मोठमोठ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये लोक आहेत, मोठमोठ्या कंपनी मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे CEOs असतील, CTOs असतील, CEOs असतील किंवा स्वतःचे बिझनेस असणारे लोक आहेत किंवा वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये असणारे लोक आहेत. मग ते चार्टर्ड अकाउंटंट असतील, लॉयर्स असतील, अ, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठे मोठे लोक आहेत किंवा काही वेगळ्या क्षेत्रातील लोक असतील किंवा लाईक फॉर एक्झाम्पल पूजा सांगणं किंवा म्युझिक क्षेत्रातील लोक किंवा वेगवेगळ्या आर्ट्स फील्ड मधले लोक असे बऱ्याच क्षेत्रातील लोक आपल्या इथे आहेत. तर ह्या लोकांना आपण जगाच्या पाठीवर म्हणजे जगापर्यंत त्यांचं कार्य नेणं, ज्याच्या योगे त्यांची ओळख जगापर्यंत जाईल आणि आपल्या सगळ्या लोकांना त्यांच्याकडून काहीतरी मार्गदर्शन मिळेल. त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला काहीतरी उपयोग होईल आणि त्यातनं काहीतरी आपण शिकू शकू आणि आपल्याला पण त्याच्यातनं अजून काहीतरी गोष्ट करता येऊ शकेल किंवा ह्या पण इतरांना फील्डमध्ये. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. खरंय.
ह्या है ना? क्षेत्रामध्ये ह्या क्षेत्रामध्ये जे इच्छुक लोक असतील की ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा असेल, त्यांना त्याच्यामधनं एक योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. कदाचित त्याच्यातून त्यांना यांच्यापैकी कोणीतरी मेंटरिंग करेल, कोणीतरी त्यांना कसं पुढे जायचं त्या दृष्टीने वाटचाल कशी करायची हे मार्गदर्शन करेल. अशा विविध गोष्टी मनामध्ये आल्या आणि मग त्याच्यातनं आम्ही म्हटलं की आपण एक अशी संवाद मालिका जर का आपण अशी केली, गौरव मराठी मनाचा या नावाने, तर याचा हं. आपल्या इथल्या समाजाला एक फायदा होऊ शकेल. अशी अशी अगदी, त्याच्यामागे आशा आहे. अगदी, अगदी. फार छान वाटतंय आणि मी स्वतः कॅनडाची असल्यामुळे माहितीये जगदीशजी काय वाटतंय, की आपलं हे सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहे गरजे मराठी ग्लोबल, ते इतकं उत्तम व्हावं, की अख्ख्या जगामध्ये शोभून दिसावं. खरं आहे जगदीशजी, की आज अगदी बाळसं घेतलं आपल्या या गरजे मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्सनी सुंदर असं रूप आता दिसायला लागलेलं आहे आणि ते रूप असंच तेजोमय व्हावं आणि जगामध्ये जसं हिमालय शोभून दिसतो तसं आपलं कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स शोभून दिसावं असंच मला वाटतं आणि एकमेका सहाय्य करू असं म्हणून आपल्या कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्सची पताका जगामध्ये पुन्हा एकदा पुढे रोवू अशी माझी खूप खूप इच्छा आहे. तुम्ही आलात, तुम्ही हा वेळ दिला, लोकांना गरजे मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स बद्दल माहिती दिली, त्यातून त्यांना खूप काही कळलं असेल आणि आपण काय करू शकतो हे देखील समजलं असेल. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.